नमस्कार. शब्दरत्न भाषण अकॅडमीमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रहो, आपली लोणाळा, पुणे, नाशिक, मुंबई, संभाजीनगर या ठिकाणी 3-3 दिवसाच्या कार्यशाळा असतात. निवासी कार्यशाळा असतात, काही अनिवासी असतात. त्या माध्यमातून आपण आयोजित करत असतो. अनेक माझ्या या महाराष्ट्रातल्या अनेक ज्यांना वक्ता बनायचं आहे, ज्यांना भाषण कौशल्य शिकायचं आहे, त्यांचे प्रश्न असतात. सर, 3 दिवस कार्यशाळेमध्ये आम्ही बनू का? आम्ही कसं बनू? आम्ही 30 वर्षामध्ये कधी भाषण करायला शिकलो नाही आहेत. आता 3 दिवसामध्ये कसं आम्ही बोलायला शिकू? आम्हाला आत्मविश्वास नाही आहे, कॉन्फिडन्स नाही आहे, अभ्यास नाही, शब्दसाठा नाही आहे, आमच्याकडे काही नाही आहे. आम्ही मोठ्या मोठ्या पदावर काम करतो, तर राजकारणात आहोत, उद्योजक आहोत, आमचा नेता असा बोलतो, आमचा कार्यकर्ता असा बोलतो, आमचा अधिकारी असा बोलतो, मीटिंगमध्ये मला असं बोलावं लागतं. असे असंख्य प्रश्न तुमच्या मनात असतात आणि तेच प्रश्न तुम्ही आम्हाला पण विचारता. मित्रांनो, मी तुमच्या सर्वप्रथम ह्या काही समस्या आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत त्याचं मी तुम्हाला या ठिकाणी एकदम प्रॉपर शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या प्रॅक्टिकल कार्यशाळेमध्ये काय केलं जातं आणि कशा पद्धतीने आम्ही तुम्हाला वक्ता बनवतो. आणि जे अनेक मान्यवर असतात ज्यांनी पण अनेक कार्यशाळा केलेल्या असतात की जिथे 3 दिवस 6 दिवस किंवा तिथे हजारो लाखो रुपये त्यांनी स्वतःवर खर्च केलेले असतात. खूप साऱ्या कार्यशाळेला गेलेल्या असतात, पण तिथे त्यांना प्रॉपर तयार केलं जात नाही आहे, प्रॉपर त्यांना गायडन्स केलं जात नाही आहे, प्रॉपर त्यांना त्यांच्यातला वक्ता बाहेर काढला जात नाही आहे. आश्वासनं दिले जातात, जर भाषण नाही शिकलात तर तुम्हाला तुमचे पैसे परत करू, भाषण नाही शिकला तर दुप्पट फीस परत करू. मित्रांनो, ह्या सगळ्या गोष्टी स्कॅम आहेत, ह्या सगळ्या गोष्टी खोट्या आहेत. आजपर्यंत किती लोक शिकले आणि किती लोकांचे पैसे परत केले असा प्रश्न विचारला तर अशा मान्यवरांकडे उत्तर नसतं. शब्दरत्न भाषण अकॅडमी एक महाराष्ट्रातलं एक असं वैचारिक व्यासपीठ आहे जिथे तुम्हाला व्यक्तीला पासून तर व्यक्तिमत्वापर्यंत तुमचा जो प्रवास आहे तो करण्यासाठी त्याचा पूर्णपणे स्ट्रक्चर आणि रोडमॅप त्या ठिकाणी दिला जातो. आपण जे प्रशिक्षण देतो ते काय असं ओबडधोबड नाही, ते शास्त्रशुद्ध पद्धतीने आहे, ते प्रशिक्षण अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने आहे आणि त्याच जोरावरती तुमच्यातला वक्ता आपण त्या ठिकाणी व्यासपीठावरती उभा करतो. आम्ही तुम्हाला खात्री देतो, तुम्ही भाषण शिकाल आणि भाषण शिकाल तर आम्हाला तुम्हाला बक्षीस द्यावं लागेल. मित्रांनो, मी एक 500 रुपयाचा बॉन्ड तयार केलेला आहे, कारण आता अनेक लोक या ठिकाणी क्लासेस वगैरे घेतात खूप सारे. तर यांचे जे आत्ता मी तुम्हाला सांगितलं की मी डबल पैसे देईल, टिबल देईल, असे जे असतात यामुळे खऱ्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने त्रास होतो. कसा होतो तर जे आपले प्रश्न असतात ते सर येईल का, तो 5,000 शिकतो, तो 2,000 शिकतो, सर 10,000 घेतो. मित्रांनो, क्वालिटी ही क्वालिटी असते. सोनं हे सोनं असतं आणि लोखंड हे लोखंड असतं. तुम्हाला काय घ्यायचं आहे हे तुमच्यावरती अवलंबून आहे. सोनं एकदा घेतलं ते पिढ्याने पिढ्याने त्याची किंमत वाढते. लोखंड एकदा घेतलं त्याची पण किंमत वाढते, त्याची रुपयात किंमत वाढते आणि सोन्याची लाखात किंमत वाढते. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे, शब्दरत्न भाषण अकॅडमी 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवरती तुम्हाला लिहून देते. जर तुम्ही भाषण शिकलात तर मी तुमच्याकडून डबल फीस वसूल करणार. ही ताकद आहे शब्दरत्नाची. दिलेला शब्द पाळण्याचं सामर्थ्य शब्दरत्नामध्ये आहे. माझ्याकडे अत्यंत कमी लिमिटेड लोक असतात. 12 ते 15 वक्तृत्वाचे, भाषण कौशल्याचे, विचाराचे प्रबोधन करणारे मान्यवर आम्ही घेतो आणि त्यांच्यावरती एक 3 दिवसामध्ये अगदी प्रॅक्टिकल आणि वैयक्तिक त्यांच्यावरती आपण काम करतो. एका व्यक्तीला त्यांच्यामध्ये काय गुन्हा दोषासहित त्यांना आपण तयार करतो आणि त्याच्यामधून एक परिपूर्ण असा वक्ता निर्माण करतो. आता अनेक लोकांचा हाही एक प्रश्न असतो की सर 3 दिवसामध्ये भाषण शिकाल का? मी एवढ्या दिवस शिकलो नाही, 30 वर्षापासून शिकलो नाही. तर हो, 3 दिवसामध्ये तुम्ही भाषण शिकता. मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादं तत्त्वज्ञान घेत असता, जेव्हा तुम्ही अमृततुल्य ज्ञान घेत असता, हे ज्ञान साधारण नसतं. हे ज्ञान तुमच्यातली ऊर्जा आणि उत्कर्ष ह्याचं संगम करतं आणि त्यातून तुम्हाला चैतन्यदायी वक्ता निर्माण करतं. जे 3 दिवस तुम्हाला शिकवलं जातं ते साधारण ज्ञान नाही आहे. मित्रांनो, त्या ज्ञानासाठी अनेक लोकांनी तपश्चर्या केलेल्या आहेत, अनेक लोकांनी साधना केलेल्या आहे आणि त्या साधनेतून हे ज्ञान आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून 3 दिवस हे तुमचे 3 वर्षासारखे असतात. ह्या 3 वर्षामध्ये जेवढं तुम्ही शिकाल तेवढं आमच्या या 3 दिवसाच्या कार्यशाळेमध्ये तुम्ही स्वतःला बनवाल. हे मी तुम्हाला काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे हे ठामपणे या ठिकाणी सांगतो. मित्रांनो, तुम्ही लक्षात घ्या, आता मार्केटमध्ये असतात आपल्याकडे खूप साऱ्या लोकांना आपण पाहितल्याशिवाय काही विश्वास ठेवत नाही. यासाठी आपले काही डेमो पण आपण यूट्यूबच्या माध्यमातून अपलोड केलेले आहेत. आपल्याकडे साधारण व्यक्ती येत नाहीत. साधारण म्हणजे कोण? तर गरीब नाही आहे. साधारण म्हणजे सर्वसामान्य नाही आहे. साधारण म्हणजे ज्याला काहीतरी स्वतःचं आयुष्य मोठ्या तत्वावरती घेऊन जायचं आहे, तो सध्या फाटका आहे, जो सध्या सामान्य आहे. आमदार, खासदार, मंत्री इथपर्यंत सगळी लोकं येतात, पण आपल्याकडे ध्येयवादी लोकं येतात आणि त्यांनाच आपल्या शब्दरत्न भाषण अकॅडमी
अकॅडमीच्या माध्यमातून आपण तयार करतो. मित्रांनो, खऱ्या अर्थाने मला तुम्हाला हे सांगायचं आहे, शब्दरत्न भाषण अकॅडमी ही मूल्यावर, विचारावरती, तत्वावरती आणि तत्वनिष्ठ व्यक्तिमत्व घडवण्यावरती विश्वास ठेवते आणि तुम्हाला पण ह्या सगळ्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मी तुम्हाला दिलेलं आहे. मित्रांनो, आजपर्यंत अंधाळ्या व्यक्तीला आपण बोलायला शिकवलं आहे. खऱ्या अर्थानं ज्याला डोळ्यानं दिसत नाही अशा व्यक्तीला आपण हातवारे करून प्रभावीपणे राष्ट्राच्या प्रमुख नेत्यापर्यंत त्याला आपण भाषण करायला शिकवलं आहे. आणि आपण तर एक परिपूर्ण मनुष्य आहात आणि तुम्ही का बोलू शकत नाहीत? प्रत्येक माणूस बोलू शकतो, फक्त त्याला तेवढा आत्मविश्वास देणारा व्यक्ती पाहिजे, त्याच्यातले गट्स आणि त्यातले सामर्थ्य, आत्मविश्वास जागृत करणारा, एक वादळी विचार देणारा एका गुरुच्या शोधामध्ये तुम्ही आहात. आणि तो गुरु आता शब्दरत्न भाषण अकॅडमी आहे. इथे तुमचा शोध संपला जातो. तुम्ही कितीही 100 दारं फिरून या, शेवटचं दार हे शब्दरत्न भाषण अकॅडमीचं आहे. इथे येणारा व्यक्ती हा वक्ता बनतो आणि बनतो, नुसता बनतच नाही आहे, तर तो समाजासमोर स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं नाव, स्वतःची छाप, स्वतःचं व्यक्तिमत्व आणि तो अत्यंत चांगल्या पद्धतीने उभा करतो आणि त्याला तेवढ्या प्रमाणामध्ये त्याला खऱ्या अर्थाने प्रतिष्ठा, मान, सन्मान पण मिळते. हा शब्दरत्न भाषण अकॅडमीचा दावा आहे. हा शब्दरत्न भाषण अकॅडमीचा तुम्हाला शब्द आहे. मित्रांनो, शिकायचं आहे, वक्ता बनायचं आहे. आता तुम्हाला स्वतःला उभं करायचं आहे तर नक्कीच तुम्ही ही कार्यशाळा करा, हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. हा व्हिडिओ मी यासाठीच बनवलेला आहे, तुमचे प्रश्न जे आहेत त्या प्रश्नाचे उत्तर यामध्ये मी दिलेले आहेत. परत ऐका आणि माझे शब्द तुम्ही लक्षामध्ये घ्या. आणि मला विचारा, सर तुम्ही बोलले होते या व्हिडिओमध्ये की आम्ही तुम्हाला वक्ता बनवतो. तर मित्रांनो, आयुष्यात कुठे ना कुठेतरी आपल्याला एक माथा टेकावाच लागणार आहे, त्याशिवाय देवदर्शन होणार नाही आहे. कुठे ना कुठेतरी आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे आणि तो विश्वास ठेवण्यासाठी तुकाराम महाराजांच्या, ज्ञानोबा महाराजांच्या विचारातून जन्म झालेल्या शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या या खऱ्या अर्थाने या ज्ञानमंदिरावरती तुम्ही विश्वास ठेवा. तुमच्यातल्या वाणीला खऱ्या अर्थानं एक तेज देण्याचं काम, एक तेज आणि सूर्यासारखं चमकण्याचं सामर्थ्य, तलवारीसारखं तिला धारधार करण्याचं एक कौशल्य आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. मी हा तुम्हाला एक शब्द देतो. शब्दरत्न भाषण अकॅडमीच्या आपल्या फेसबुक आणि यूट्यूब दोन्हीही पेजला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि माझ्या संपर्कात राहण्यासाठी तुम्ही नक्कीच आपल्या दिलेल्या फोनवरती मेसेज करा आणि वक्तृत्वाच्या या साधनेमध्ये, या प्रवासामध्ये स्वतःचा उत्तम असं संवाद कौशल्य विकसित करण्यासाठी नक्कीच तुम्ही मला भेटा. चला, आपण सोबत वक्ता बनूया. धन्यवाद.